पण आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबद्दल एक गंभीर दावा केलाय। या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींपर्यंत गेलाय। 9 आकडा लाभदायक असल्याने उद्धव ठाकरेंचे सर्व व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात असा टोला आता भाजपने लगावला। महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की अतिवृष्टी आहे, सगळ्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे, शेतातलं माती वाहून गेली, रोजचं जगण्याचं अस्तित्व निसर्ग आहे। आणि अशा वेळी खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय। हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं। तर केशव उपाध्यायांनी केलेल्या टीकेला आशिष शेलारांनी दुजोरा दिला। तर यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतात तेही बघूया। तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे उभाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी। आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने मात्र यावर योग्यच विचार केलाय, बडेजावपणा नाही आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून त्यांना मदतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। ते आमचे विरोधक जे काही उभाटा सेना असलं तरी त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा आहे। फक्त तुमच्याकडे विचारच राहिले नाही उभाटा सेनेला आमचं म्हणणं आहे। ना तुमच्याकडे आचार आहे, ना तुमच्याकडे विचार आहे, आणि त्यांचा चुकीचा प्रचार आहे। शिवसेनेचा पक्षाचा मेळावा नसतो, एक महाराष्ट्राचा विचार असतो, एक हिंदुत्वाचा विचार असतो, मराठी माणसाचा विचार असतो, सल्ला देणारी मंडळी। मग आता पंकजाताई भगवानगडावर कित्येक वर्षानं मेळावा घेतात, त्याला कोणी सल्ला देत नाही, बोलू नाही पण बोलावं येतं। नागपूरला मेळावा होत असतो सातत्यानं दसऱ्याचा, त्याला का बोलत नाही हे उपाध्याय कोण भाजपची मंडळी। जाणीवपूर्वक राजकीय प्रत्येक विषयाचं करणं आणि सल्ले देणं, जरा स्वतःच्या लोकांना सल्ले द्या।